श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. स्वामी हेच जीवन या चॅनलवरती आपण श्री बाळप्पा महाराजांचं अद्भुत चरित्र ऐकत होतो. या चरित्राचा पूर्वार्ध झाला होता, पण या चरित्राचा उत्तरार्ध माझ्या हातून राहिला होता. म्हणून मी आजपासून उत्तरार्धाला सुद्धा सुरुवात करत आहे. तर चोळाप्पा महाराज सेवेमध्ये कसे रुजू झाले, त्यांनी कशी सेवा केली, हे आतापर्यंत आपण ऐकलेलो आहोत. ते भाग तुम्हाला जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलमध्ये तुम्ही ते सर्च करू शकता. आता चोळाप्पा महाराजांची सेवा वाढली होती. त्याच्यानंतर बाळाप्पा महाराज सेवेमध्ये आले होते. सुंदराबाईंच्यामुळे चोळाप्पा महाराजांची सेवेतून कशी निवृत्ती झाली हे मी आधीच्या भागात सांगितलं होतंच. बाळाप्पा महाराजांना स्वामींनी एकदा आज्ञा दिली की म्हणजे सुंदराबाईंचं वागणं पाहून ते म्हणाले की काय असेल ते द्या आणि चालते व्हा. त्यावेळेला बाळाप्पा महाराजांनी गुरुच्या आज्ञाप्रमाणे म्हणून कानातली 25 ते 30 रुपयाची बिगबाळी त्यावेळेला दिली. त्यांच्याकडच्या वगैरे सगळ्या म्हणजे वस्तू ज्या ज्या होत्या त्यांच्याकडच्या अमूल्य वस्तू त्या सगळ्या त्यांनी दिल्या. गुरूंची आज्ञाप्रमाण मानून त्यांनी स्वामींच्या समोर ठेवले. त्यावेळेला सुंदराबाईंनी ते पठापठा त्या वस्तू घेतल्या. तर त्या म्हणाल्या बाळापास कांबळी तेवढी ठेवते म्हणाल्या. त्यावेळेला स्वामी म्हणाले, अगं तुझी कांबळी कशाला, त्याच्यासाठी शाल जोडी आहे असं म्हणाले. असं म्हटल्यानंतर बाळाप्पा महाराजांना इतका आनंद झाला की महाराजांनी आपल्यासाठी काहीतरी चांगलंच केलेलं आहे आणि आपल्याला त्याचं ते मिळणार आहे, हा आनंद त्यांना झाला. सुंदराबाईंचं वर्चस्व बघता बघता कसं दिवसेंदिवस वाढत चाललं होतं अक्कलकोटमध्ये. आणि आलेल्या यात्रेकरूंकडून त्या काही ना काहीतरी पैसे वगैरे घ्यायच्या, दर्शनासाठी करायच्या, हा प्रकार त्यांचा सुरूच होता. एकदा काय झालं, सुंदराबाई सगळी जेवणाची वगैरे व्यवस्था पाहत होत्या. त्यावेळी काय झालं, अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला अनेक म्हणजे यात्रेकरू येत होते. तो दिवस दत्त जयंतीचा होता. दत्त जयंतीच्या दिवशी पहाटे स्वामींना स्नान घातलं ब्रह्ममुहूर्तावरती. त्यानंतर स्वामींना भोजन भरवण्यात आलं, कारण लोक दर्शनासाठी खूप दुरून दुरून येत होती, त्यांना दर्शन हवं होतं. म्हणून सेवेकरांनी पहाटे स्वामींना भोजन भरवलं. म्हणजे म्हणतात ना ते धुंदुरमास कसा असतो तसं. मग स्वामींनी भोजन घेतलं आणि स्वामींनी हात धुतले आणि दर्शनासाठी आले. त्या दिवशी स्वामी अतिप्रसन्न होते, म्हणजे भक्तांना ते आनंदाने दर्शवत होते. कधी कधी म्हणजे त्यांची मुद्रा अशी रागीट असली किंवा म्हणजे त्यांना जर दर्शन द्यायचं नसेल एखाद्याच्या मनातला भाव बघून तर ते दर्शन देत नव्हते. पण त्या दिवशी ते फार संतुष्ट होते. त्यामुळे स्वामी दर्शनासाठी बसले होते. नुकताच त्यांनी हात धुतला होता, भोजन झालं होतं. त्यावेळी एक श्रीमंत गृहस्थ आले आणि त्यांनी पंचपक्वानानं भरलेलं ताट स्वामींपुढे ते घेऊन आले. त्यावेळी सुंदराबाई म्हणाले, स्वामींचं भोजन आत्ताच झालेलं आहे. तर ते म्हणाले, बाई काहीही करा, आपण यातील 2 घास तरी स्वामींना भरवा. त्यावेळेला त्या म्हणाल्या, काही हरकत नाही, मी दुपारी यातील 2 घास स्वामींना भरवते म्हणाल्या. आणि त्यांनी त्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले आणि हे झाल्या. त्यानंतर त्या दिवशी इतकी गर्दी होती की स्वामींना दुपारच्या भोजनाचा म्हणजे भोजनात सुद्धा स्वामींना घेता आलं नाही. भोजनाचं नैवेद्य स्वामींना दाखवता आलं नाही, काही नाही. सेवेकरांनी वास्तविक त्यावेळी यात्रेकरूंना थांबवायला हवं होतं आणि स्वामींना भोजन द्यायला होतं. पण ही आनंदमूर्ती इतकी आनंदित होती की त्या दिवशी महाराज प्रसन्नच झाले होते, सगळ्यांना दर्शनावर दर्शन देत होते. म्हणून सेवेकरे पण काही बोलले नाहीत, काही नाही. असं चालू झालं. त्या दिवशी संध्याकाळची वेळ आली. संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था काय करायची असं बाळाप्पा सुंदराबाईंना म्हणाले. तेव्हा सुंदराबाई म्हणाल्या, भोजनाची व्यवस्था झालेली आहे असं म्हणाल्या. म्हणून बाळाप्पा महाराज गप्प बसले. त्यांना वाटलं की सुंदराबाईंनी भोजनाची व्यवस्था केली असणार. आणि ज्या वेळेला स्वामींच्या समोर सुंदराबाई पहाटेचं ताट घेऊन आल्या आणि त्या ताटातील भोजन स्वामींना त्यांनी घातलं, त्यावेळेला इतकं बाळाप्पा महाराजांना भरून आलं की इतकं वाईट वाटलं की आज दत्त जयंती असून आपल्या देवाला शिळं अन्न खायला लागलं. आणि शिळं अन्न खायला लागलं, आपल्या देवानं आज शिळं अन्न खाल्लं. त्यांना खूप वाईट वाटलं. ते म्हणजे स्वामींचे चरण धरून ते रडू लागले. तेव्हा स्वामी सुंदराबाईंना काही म्हणाले नाहीत. सुंदराबाई घास भरवत होते. ते म्हणाले, आता काय नवाब झाले, आता काय नवाब झाले, आता काय नवाब झाले असं स्वामी 3 वेळाला म्हणाले. त्यांना खूप म्हणजे त्यांना हे म्हणायचं होतं की जे सुंदराबाईंसारखे सेवेकरी जे होते त्यांना थोडीशी ढील दिल्यानंतर ते कसे म्हणजे स्वैराचार करत होते
यातून म्हणजे हे स्वामींना बोध करायचा होता. मग बाळाप्पा महाराजांनी तेव्हापासून भोजनाची सर्व व्यवस्था स्वतःच्या हातात घेतली आणि ते भोजनाची सर्व व्यवस्था पाहू लागले. बाळाप्पा महाराजांच्या चरित्रात एक गोष्ट आहे, ते म्हणजे समर्पण, ते म्हणजे त्याग. वास्तविक हिऱ्याचे व्यापारी होते, परंतु सर्व काही सोडून ते स्वामींच्या सेवेत रुजू झाले होते. हे किती मोठं समर्पण होतं आणि हा किती मोठा त्याग होता. ज्याच्याकडे काही नसताना जो येतो, ते एक गोष्ट आपण समजू शकतो की बाबा हा रंजला आहे, गांजला आहे. पण ज्याच्याकडे सर्व काही असून सुद्धा निव्वळ गुरूंची सेवा म्हणून जो येतो ना, तो खरा भाग्यवंत असतो आणि त्याचा त्याग हा वाखाणण्याजोगता असतो. बाळाप्पा महाराजांचं चरित्र आपल्याला हेच सांगतंय. या चरित्रात प्रेम आहे, या चरित्रात आनंद आहे, या चरित्रात श्रद्धा आहे, या चरित्रात विश्वास आहे आणि ह्या चरित्रावर विश्वास ठेवून आपण स्वामींची सेवा करूया. स्वामी आपल्याला हे सर्व काही देतील, ज्या गोष्टीतून आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे. श्री स्वामी समर्थ.